Hello friends, I am Avinash Patil. Welcome all of you on our YouTube channel. Today we are going to study a next activity which is given in 10th Bridge course book. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच का ब्रिज कोर्स बुकच्या माध्यमातून ब्रिज कोर्सच्या माध्यमातून सेतू अभ्यासक्रम ज्याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो त्याच्या माध्यमातून गेल्या वर्षी जो आपला सिलेबस अभ्यासक्रम आपला अपूर्ण राहिलेला होता किंवा गेल्या वर्षाचं जे शैक्षणिक नुकसान झालेलं होतं विद्यार्थ्यांचं ते भरून काढण्यासाठी 45 दिवसाचा हा कोर्स आहे आणि त्यामध्ये येतात 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी जे ब्रिज कोर्स बुक दिलेले त्यातली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत। या आजच्या या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून लर्निंग आउटकम आणि या ठिकाणी कॉम्पिटन्सी स्टेटमेंट दिलेलं आहे, अध्ययन निष्पत्ती आपण ज्याला म्हणत असतो आणि ज्याच्यामध्ये क्षमता विधान देखील या ठिकाणी दिलेलं आहे। मित्रांनो, याच्या सहाय्याने विद्यार्थ्यांमध्ये कोणते अपेक्षित बदल या ॲक्टिव्हिटी नंतर व्हायला पाहिजेत ते या ठिकाणी आपण या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून पाहणार आहोत। आजच्या या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून समरायझिंग हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि समरायझिंग कशा प्रकारे करायचं, सारांश लेखन कशा प्रकारे करायचं ते आपण आजच्या याच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी स्टोरी दिलेली असेल, प्ले असेल किंवा कॉन्व्हर्सेशन असेल किंवा महत्त्वाचं इन्फॉर्मेटिव्ह स्पीच असेल किंवा डिबेट असेल, याच्यातून महत्त्वाचे मुद्दे आपल्याला हायलाईट करायचे आहेत। ज्या सूचना या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आहेत, शिक्षकांसाठी आहेत, त्या सूचनांचं आपण काटेकोर पालन करणार आहोत आणि हायलाईट केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांना अनुसरून आपल्याला स्वतःच्या शब्दांमध्ये ती समरी आपल्याला लिहायची आणि ती कशा पद्धतीने लिहायची ते आपण आजच्या या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग बघूयात हाऊ टू समराइज द इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज ऑर स्पीच विच इज गिवन देअर। आज आपण ॲक्टिव्हिटी नंबर 3 ब्रिज कोर्स इंग्लिश 10th या ब्रिज कोर्स बुक मधील ॲक्टिव्हिटी नंबर 3 पाहणार आहोत। सुरुवातीला कॉम्पिटन्सी आणि लर्निंग आउटकम स्टेटमेंट नंबर 2 या ठिकाणी आपण पाहणार आहोत। समराइज द स्टोरी, कन्व्हर्सेशन, प्ले, इन्फॉर्मेटिव्ह स्पीच और डिबेट। मित्रांनो, या ठिकाणी एखादी स्टोरी दिली असेल, कथा दिली असेल, कन्व्हर्सेशन असेल, संभाषण, प्ले असेल, एखादं नाटक, इन्फॉर्मेटिव्ह स्पीच असेल, एखादा माहितीपर स्पीच असेल और डिबेट किंवा वादविवाद स्पर्धेवर असेल, तर त्याचं समरायझिंग करण्यासाठी त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। ॲक्टिव्हिटी नंबर 1 हायलाइट द मेन पॉईंट्स, त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी आहे। मेन पॉईंट्सवर आपल्याला हायलाइट करायचं आहे, फोकस करायचं आहे। इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेली, रीड थ्रू द ओरिजिनल टेक्स्ट टू अंडरस्टँड इट्स ओव्हरऑल मिनिंग। या ठिकाणी पहिली जी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे विद्यार्थ्यांसाठी, रीड थ्रू द ओरिजिनल टेक्स्ट टू अंडरस्टँड इट्स ओव्हरऑल मिनिंग। त्याचा तो जे टेक्स्ट दिलेला असेल तो पूर्ण टेक्स्ट आपल्याला ओव्हरऑल मिनिंगसाठी, त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी तो पूर्णपणे आपल्याला वाचावा लागेल। कॅप्चर द मेन पॉइंट्स ऑफ द टेक्स्ट बाय हायलाइटिंग इट, त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांना आपल्याला हायलाइट करायचे, ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला समरीसाठी मदत होईल। अँड नोट डाऊन इम्पॉर्टंट डिटेल्स, त्यातले महत्त्वाचे मुद्दे असतील त्यांचे आपल्याला नोट डाऊन करायचे आहेत ते। त्याच्यानंतर चौथा मुद्दा दिला आहे, विदाउट द ओरिजिनल टेक्स्ट रिराइट युअर नोट्स इन युअर वर्ड्स बाय लिंकिंग टुगेदर द पॉइंट्स। मित्रांनो, विदाउट द ओरिजिनल टेक्स्ट, या जो काही पॅसेज दिला असेल, परिच्छेद दिला असेल, त्यातलं कुठले ओरिजिनल टेक्स्ट न घेता रिराइट युअर नोट्स इन युअर वर्ड्स, तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये तुम्हाला नोट्स तयार करायची, त्याची समरी तयार करायची, बाय लिंकिंग टुगेदर द पॉइंट्स, आणि ते मुद्दे आपल्याला जोडायचे आहेत, लिंकिंग करायचे आहेत। मेक सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस, सोपे आणि अगदी छोटे छोटे सेंटेन्सेस आपल्याला तयार करायचे समरीसाठी। डोंट ॲड युअर थॉट्स इन इट, तुमचे स्वतःचे विचार त्याच्यामध्ये ॲड करू नका। देन नेक्स्ट, अवॉइड कोटेशन्स, डायलॉग्स, एक्सप्लेनेशन्स, त्याच्यामध्ये कोटेशन्स आपल्याला टाळायचे आहेत, डायलॉग टाळायचे आहेत, एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण असेल ते सुद्धा टाळायचं आहे। अवॉइड रिपिटेशन, त्याच्यामध्ये रिपिटेशन पुनरावृत्ती होणार नाही ही सुद्धा काळजी घ्यायची। डोंट कॉपी सेंटेन्सेस फ्रॉम द गिवन एक्स्ट्रॅक्ट, त्या एक्स्ट्रॅक्ट मधून आपल्याला त्या वाक्यांची कॉपी करायची नाही हे सुद्धा एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। यूज हेडिंग्स और सब हेडिंग्स प्रॉपरली, त्याच्यासाठी समरीला आपल्याला सुरुवातीला हेडिंग द्यायचं आहे, सब हेडिंग किंवा हेडिंग जे असेल ते योग्यरित्या त्या परिच्छेदाला अनुसरून त्या टायटल, आपलं जो काही इन्फॉर्मेटिव्ह स्पीच असेल, जे काही त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, परिच्छेद आहे, तो वाचल्याच्या नंतर त्याला समर्पक असं टायटल सुद्धा आपल्याला द्यायचं आहे। अँड नेक्स्ट वन, रीड युअर समरी टू मेक शुअर that you
यू नॉट लॉस द ओव्हरऑल पॉइंट्स ऑफ द ओरिजिनल इन्फॉर्मेशन. आणि तुमची समरी तयार करताना ओरिजिनल इन्फॉर्मेशन मधून कुठलाही महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी वगळला जाणार नाही याची सुद्धा आपल्याला खात्री करायची. जी काही ओरिजिनल माहिती दिली त्यातले सगळे मुद्दे तुमच्या समरीमध्ये आलेले आहेत की नाही ही सुद्धा आपल्याला खात्री करायची. लर्निंग ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिली आहे मित्रांनो. रीड द गिवन स्पीच अँड समराइज इट. या ठिकाणी एक स्पीच दिलेलं आहे आणि त्याचं समराइज आपल्याला करायला सांगितलंय. आता ज्या सूचना त्यांनी दिल्या त्या सूचनांचा उपयोग करून आपण या ठिकाणी त्याची समरी करणार आहोत, त्याचं समरीमध्ये रूपांतर करणार आहोत, समराइज करणार आहोत. इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन इन द लाईफ ऑफ अ स्टुडंट. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये शिक्षणाचं महत्त्व असं एक या ठिकाणी हेडिंग आहे. ऑनरेबल चीफ गेस्ट, हेडमास्टर ऑफ अवर स्कूल अँड माय डिअर फ्रेंड्स, टुडे आय एम गोइंग टू स्पीक ऑन इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन इन अवर लाईफ. या ठिकाणी हे स्पीच आहे आणि ते स्पीच या ठिकाणी आपल्या समोर समरायझिंगसाठी दिलेलं आहे. ऑनरेबल चीफ गेस्ट, सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, हेडमास्टर ऑफ आवर स्कूल, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, अँड माय डिअर फ्रेंड्स, माझे प्रिय मित्रांनो. टुडे आय एम गोइंग टू स्पीक ऑन इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन इन अवर लाईफ. आज मी आपल्या समोर आपल्या जीवनातील शिक्षणाचं महत्त्व या विषयावर बोलणार आहे. एज्युकेशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अँड मॅन्डेटरी एलिमेंट्स इन द लाईफ ऑफ अ स्टुडंट. विद्यार्थ्याच्या जीवनामधील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजेच प्रमुख घटक म्हणजे शिक्षण होय. इट हेल्प्स द स्टुडंट्स टू डू अनालिसिस वाईल मेकिंग इम्पॉर्टंट डिसिजन्स इन लाईफ. आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आपल्याला हे शिक्षण मदत करत असतं. एज्युकेशन इज एसेन्शियल फॉर अ स्टुडंट. विद्यार्थ्यासाठी ते खूप आवश्यक आहे. बिकॉज आफ्टर बिंग एज्युकेटेड इनफ, आपण पुरेशी शिक्षित झाल्याच्या नंतर अ स्टुडंट विल बी एबल टू सिलेक्ट अ गुड करिअर ऑप्शन फॉर देम. यस, आणि शिक्षित झाल्याच्या नंतर विद्यार्थी त्याचं एक चांगलं करिअर निवडण्यासाठी तो समर्थ होऊ शकतो. सो दॅट दे कॅन सक्सीड इन लाईफ. आणि त्याच्यामुळे तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो विथ द हेल्प ऑफ एज्युकेशन, शिक्षणामुळे. अ गुड करिअर प्रोव्हाइड्स द स्टुडंट्स फायनान्शियल फ्रीडम. आणि चांगलं करिअर जर तुम्हाला मिळालं तर त्याच्यातून तुम्हाला एक फायनान्शियल फ्रीडम मिळेल अँड सपोर्ट अलॉंग विथ द मेंटल सॅटिस्फॅक्शन. एक मानसिक समाधान तुम्हाला मिळेल, एक चांगल्या प्रकारचा आर्थिक सपोर्ट सुद्धा त्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. द एज्युकेशन ऑफ द स्टुडंट्स हेल्प्स देम इन इम्प्रूव्हिंग देअर कम्युनिकेशन स्किल्स. शिक्षण जे आहे ते विद्यार्थ्यांना त्यांचं संवाद कौशल्य वाढवण्यासाठी सुद्धा, सुधारण्यासाठी सुद्धा मदत करणार आहे. फॉर इन्स्टन्स देअर स्पीच, बॉडी लँग्वेज. मग त्याचं स्पीच असेल, बोलणं असेल, बॉडी लँग्वेज असेल, शारीरिक हालचाल आपण म्हणतो त्याला देहबोली म्हणतो. अँड मेनी अदर एलिमेंट्स प्रेझेंट इन द कम्युनिकेशन सिस्टीम. संप्रेषण सिस्टीममध्ये किंवा संवाद शैलीमध्ये, संभाषणामध्ये ज्या गोष्टी महत्त्वाचे घटक आहेत ते सगळे एज्युकेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सुधारणार आहेत. एज्युकेशन हेल्प्स द स्टुडंट्स इन युझिंग द टेक्नॉलॉजी इन अ बेटर वे. एक चांगल्या प्रकारे तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे उपयोग केला जातो ते सुद्धा शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना घडतं. इन दिस इरा ऑफ रॅपिड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट अँड ट्रान्सफॉर्मेशन. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये एक मोठा बदल आपल्याला होताना दिसतोय आणि अशा वेळेमध्ये सुद्धा तंत्रज्ञानाचा चांगल्या प्रकारे कसा उपयोग करायचा हे देखील शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मदत होत असते. ॲज वी ऑल नो दॅट एज्युकेशन इज द की एलिमेंट ऑफ एव्हरीवन्स लाईफ टुडे. आपल्याला सगळ्यांना माहितच आहे का शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनातलं महत्त्वाचा घटक आहे. एज्युकेशन हॅज द व्हॅल्यू दॅट हेल्प्स इन मेकिंग पीपल व्हॅल्युएबल. एज्युकेशन जे आहे हॅज द व्हॅल्यू, असं एक मूल्य आहे दॅट हेल्प्स इन मेकिंग पीपल व्हॅल्युएबल. लोकांना एक मूल्यवान बनवण्यासाठी, मूल्यवर्धित बनवण्यासाठी ते मदत करत असतं. अँड फुल ऑफ नॉलेज. शिक्षण सुद्धा ज्ञानात सुद्धा भर एज्युकेशनमुळे पडत असते. एज्युकेशन इज नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ लाईफ फॉर एव्हरीवन. आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला ग्रोथ हवी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा शिक्षण खूप गरजेचं आहे. इट हॅज द सेम व्हॅल्यू फॉर एव्हरीवन इक्वली. प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याचं एक वेगळं मूल्य आहे, सगळ्यांसाठी सारखंच मूल्य आहे. एव्हरीवन इज हॅव्हिंग द राईट टू लर्न. प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहे. विदाउट एज्युकेशन, शिक्षणाशिवाय लाईफ कॅन बिकम सो डिफिकल्ट. आपलं जीवन खूप अवघड होईल अँड सो हार्ड टू सर्व्हाइव्ह. जीवन जगणं आपल्याला कठीण होईल. दस एज्युकेशन प्लेज व्हायटल रोल इन अवर लाईफ. त्याच्यामुळे एज्युकेशन जे आहे, शिक्षण जे आहे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं. तर अशा प्रकारचा हे एक स्पीच दिलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये. थँक्यू. अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये बघा आपण जे महत्त्वाचे मुद्दे होते त्यांना आपण या ठिकाणी हायलाईट केलेलं आहे. एबल टू सिलेक्ट अ गुड करिअर. एज्युकेशन, आपल्या एज्युकेशनमुळे आपण एक चांगलं करिअर सिलेक्ट करू शकतो. फायनान्शियल फ्रीडम असेल, कम्युनिकेशन स्किल्स असेल,
युजिंग द टेक्नॉलॉजी इन बेटर वे असेल, नॉलेज असेल, एज्युकेशन प्लेज व्हायटल रोल इन अवर लाईफ असेल. अशा प्रकारे तुम्हाला जो काही समरायझिंगसाठी जो काही परिच्छेद दिला असेल, जे स्पीच असेल, त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपल्याला हायलाईट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण त्याचे समरी रूपांतर करू शकतो. समरायझिंग मध्ये एज्युकेशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन अवर लाईफ. आता आपल्या शब्दांमध्ये, वाक्यांमध्ये त्याचं रूपांतर करायचंय. पहिला मुद्दा जो होता एबल टू सिलेक्ट अ गुड करिअर, तर त्या ठिकाणी एज्युकेशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन अवर लाईफ. शिक्षण आपल्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतं. ड्यू टू एज्युकेशन वन इज एबल टू सिलेक्ट अ गुड करिअर दॅट मेक्स वन सेल्फ फायनान्शियली स्ट्रॉंग. आणि एज्युकेशनमुळे आपण स्वतःचं एक करिअर निवडण्यासाठी आणि त्या करिअरच्या माध्यमातून आपण फायनान्शियली स्ट्रॉंग होण्यासाठी त्याची खूप मदत होत असते. आर्थिक बाजू आपली भक्कम करत असतं. एज्युकेटेड पीपल प्रोजेक्ट देमसेल्व्स इन अ बेटर वे इन सोसायटी. एज्युकेटेड पीपल जे असतात ते समाजामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करतात. दे बिकम नॉलेजेबल अँड हँडल टेक्नॉलॉजी अ बेटर वे. ते ज्ञानी असतात, त्यांचं ज्ञान हे वृद्धिंगत झालेलं असतं आणि ते तंत्रज्ञानाचा सुद्धा चांगल्या प्रकारे उपयोग करतात. अशा पद्धतीने त्याचं आपण समरायझिंग करू शकतो. ते मुद्दे जे आहेत ते अशा पद्धतीने आपण मांडू शकतो. या ठिकाणी एक सॉल्व ऍक्टिव्हिटी दिलेली मित्रांनो. इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स. ऑनरेबल चीफ गेस्ट, हेडमास्टर ऑफ आवर स्कूल अँड माय डिअर फ्रेंड्स, टुडे आय एम गोइंग टू स्पीक ऑन इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स. इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्सवर या ठिकाणी स्पीच दिलेला आहे. त्याच पद्धतीने इफ यू ऑब्झर्व सम पीपल then you will notice that human life is a series of tension and problems. Also they have a variety of concerns relating to their life. Sport is something that makes us free from these troubles, concerns and tensions. Moreover, they are an essential part of life. Who believe in life are able to face the problems. They help in the proper operation of various organs of the body. Furthermore, they refresh our mind and the body feels re-energized. It also makes muscles strong and keep them in good shape. In schools and colleges, they consider sports as an important part of education. Also, they organize sports competitions of different kinds. In schools, they organize annual sports events and on a daily basis, they have a specific period for sports and games. In this period, teachers teach them the ways to play different sports and games. These sports and games teach students new things and they have a bond with them. In addition, sports help them develop self-confidence and courage. Also, they become active and swift, and success fills them with motivation and eagerness. In this way, games are very important on our life. Thank you. अशा पद्धतीने या ठिकाणी इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स या विषयावर स्पीच या ठिकाणी दिलेलं होतं मित्रांनो. त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांना हायलाईट केलेलं आहे आणि या मुद्द्यांच्या साह्याने आता आपण याचं समरायझिंग करणार आहोत. ते या पद्धतीने समरायझिंग करताना आता ते जे मुद्दे आपण अगोदर हायलाईट केलेले आहेत मित्रांनो, तो पॅराग्राफ काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि वाचून झाल्यानंतर ज्या इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी आपण स्टुडंटसाठी वाचल्यात त्या इन्स्ट्रक्शनचा काळजीपूर्वक उपयोग करून आपण या ठिकाणी आपलं समरायझिंग करणार आहोत. स्पोर्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. इट मेक्स अस हेल्दी अँड फिट. इट कीप्स अवे एनी डिसीजेस अँड एलिमेंट्स. वी कॅन ऑल्सो चूज स्पोर्ट्स ॲज अवर करियर. इट मेक्स अस टेन्शन फ्री. इट हेल्प्स टू डेव्हलप अवर कॉन्फिडन्स. इट मेक्स अवर मसल्स स्ट्रॉंग. स्पोर्ट्स मेक अवर लाईफ हॅपी. तर मित्रांनो, या पद्धतीने आपण समरायझिंग करू शकतो, परंतु या ठिकाणी आपल्याला एक टायटल सुद्धा त्याला देणं खूप महत्त्वाचं आहे. इम्पॉर्टंट ऑफ स्पोर्ट्स तेच टायटल आपण याच्यामध्ये देऊ शकतो आणि त्या पद्धतीने त्याचं समरी सुद्धा या पद्धतीने त्याचं समरायझिंग आपण करू शकतो या पद्धतीने. आणि हे समरायझिंग अतिशय साध्या सिंपल सेंटेन्सेसमध्ये, छोट्या छोट्या वाक्यांमध्ये ते महत्त्वाचे मुद्दे जे आपण हायलाईट केले ते या ठिकाणी अशा पद्धतीने मांडू शकतो. प्रॅक्टिससाठी त्यांनी मुद्दा दिला राईट स्पीच ऑन गिवन टॉपिक्स अँड समराइज इट. या ठिकाणी माय फेवरेट स्पोर्ट्स पर्सन, नेचर इज बेस्ट टीचर अँड सेव्ह वॉटर सेव्हर. 3 महत्त्वाचे मुद्दे दिलेत स्पीचसाठी आणि त्या टॉपिकचा आपल्याला या ठिकाणी त्याच्यावर स्पीच लिहून त्याचं समराईज करायला सांगितलंय, त्याची समरी लिहायला सांगितली. मित्रांनो, या तिघांपैकी कोणताही एक टॉपिक आपण घेऊ शकतो किंवा तिघांचंही जर तुम्ही समरी रायटिंगमध्ये रूपांतर केलं तर एक चांगला सराव तुमचा होणार आहे आणि नक्कीच याचा फायदा तुम्हाला बोर्डाची परीक्षा देत असताना सुद्धा या ऍक्टिव्हिटीचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी दिलेली पॅरलल ऍक्टिव्हिटी रेन्फोर्समेंटमध्ये. कलेक्ट व्हेरियस स्पीचेस फ्रॉम इंटरनेट अँड समराइज इट. इंटरनेटवरून तुम्ही वेगळ्या प्रकारचे स्पीचेस कलेक्ट करू शकतात आणि त्यांचं समरायझिंग करू शकतात.
इव्हॅल्युएशन मध्ये दिलंय राईट अ स्पीच ऑन हाऊ टू अचीव्ह सक्सेस इन लाईफ अँड समराइज इट. हाऊ टू अचीव्ह सक्सेस इन लाईफ या विषयावर तुम्हाला स्पीच या ठिकाणी इंटरनेटवरून शोधायचं आहे आणि त्याचं समरी रायटिंग सुद्धा करायचं आहे. दीक्षा व्हिडिओ ई कंटेंट QR कोडसाठी एक लिंक दिलेली मित्रांनो. या लिंकच्या सहाय्याने तुम्ही त्याच्याशी संबंधित व्हिडिओज आपण या ठिकाणी पाहू शकतो ई कंटेंटमध्ये आणि त्याचा देखील आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीसाठी खूप उपयोग होणार आहे. माय टेक अवे टुडे आय लर्न मध्ये त्यांनी दिलंय आय लर्न टू समराइज द इन्फॉर्मेटिव्ह स्पीच. जे काही इन्फॉर्मेटिव्ह स्पीच असतील त्यांचं समरी कशी करायची, त्याचं रूपांतर कसं करायचं ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलं मित्रांनो. या ठिकाणी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे समजून घेत असताना, ही ॲक्टिव्हिटी समजून घेत असताना, समरायझिंग कशा प्रकारे करतात ते समजून घेत असताना नक्कीच याचा फायदा आपल्याला होईल समरी रायटिंगसाठी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो याला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल दी एंड.